अध्याय 10 श्रीमद भगवद्गीता देवी ऐश्वर्याचा योग. श्री हरी श्रीकृष्ण भगवान की जय. श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणतात, जो मला अजन्मा म्हणून जाणतो आणि अनादी असा ह्या सर्व विश्वाचा स्वामी असल्याचे जाणतो, तो ब्रह्मात न फसणारा सर्व मनुष्यामध्ये सर्व पापापासून मुक्त होतो. हे ज्ञान आणि अनुभव हे पूर्ण विश्वास असेल आणि देवावर सतत विचार करून त्याच्यावर प्रेम केलेच तरच येते किंवा होऊ शकते. अशा भक्त सर्व पापापासून दूर होतो. तर्क, खरे ज्ञान, निसंशयी समज, धीर, सत्य, इंद्रियावर आणि मनावर ताबा, आनंद आणि दुःख, निर्मिती आणि प्रलय, भीती आणि धीटपणा हे गुण, अहिंसा, समता, समाधान, तप, ध्यान, प्रसिद्धी आणि दंभ हे सर्व विविध गुण प्राण्यामध्ये माझ्यापासूनचे आलेले आहेत. आपण विचार करतो की आपल्याला बुद्धी आहे व आपण विचार करू शकतो, आपण फार शहाणे राहोत वगैरे, परंतु परमेश्वर म्हणतो की हे जे आपण आपल्या अभावामुळे स्वतः करतो असे समजतो, ते सर्व काही त्याच्यापासून आलेले आहे आणि हे त्याचे आपल्याला दिलेले देणे आहे, जे मनुष्य जातीच्या फायद्याचे आहेत आणि मानव जातीला ज्यामुळे ते आपल्या हृदयातल्या अंधार नाहीसा करू शकतात. हे असेच म्हणण्यासारखे आहे की माझी मुलगी ही माझी आहे. वास्तविक पाहता ही ती तिच्या नवऱ्याची असते आणि आपण हे त्याच्यासाठी फक्त काळजी घेणार असतो. या गोष्टीमुळे आपण सर्व गर्व कमी झाला पाहिजे. आपण आपल्या मुलीसाठी संपत्तीचा साठा करून ठेवणे हे आपल्यासाठी एक अत्यंत खालच्या दर्जाचे कर्म आहे. प्रकृती मग आपल्यापासून ते हिरावून घेऊन योग्य शिक्षा करते आणि मग आपल्या डोळ्यांना ह्या जगातल्या खोटेपणा दिसून लागतो. जोही माझ्या देवी ऐश्वर्याची वस्तुस्थिती जाणवतो, माझ्या सर्व देवी शक्तीशी जाणीव ठेवतो, तो दृढ श्रद्धेने व भक्तीने माझ्या स्थिर होतो, त्यात कुठलीही शंका नाही. मी ह्या सर्व जगाच्या निर्मितीचा स्रोत आहे आणि जगात सर्व व्यवहार माझ्यामुळे चालतात असे जाणून जे ज्ञानी आहेत ते पूर्ण भक्तीने सतत माझी पूजा करतात. त्याचे मन माझ्या विचारात स्थिर करून त्याचे जीवन मला समर्पित करून माझे थोर एकमेकांना सांगतात आणि माझ्या विषयाचा चर्चा करत माझे भक्त सतत समाधानी राहतात आणि माझ्याच आनंदात राहतात. असे भक्तगण जे माझी पूर्ण श्रद्धेने सेवा करतात, त्यांना मी दैवी ज्ञान देतो, ज्या योगी ते मला प्राप्त होतात. माझी कृपा त्यांना दाखविण्यासाठी मी त्यांच्या हृदयात वास्तव्य करीत त्यांच्यात अज्ञानामुळे असणारा अंधकार ज्ञानाच्या उजेडाच्या रूपाने दूर करतो. सर्वप्रथम देवाला जाणणे, समजणे, त्याच्यावर मनन करणे, सर्वांगीपणे पाहणे, अमर्याद शक्तीचा विचार, तसेच देवाच्या ईश्वराबद्दल विचार करणे, हे जितके आपण पाहू, ज्ञान करू, विचार करू, आपण त्याचा अपमर्यादा विचार आणि आपल्या मर्यादा याचा विचार करू, तशी आपण आपले मन ईश्वरावर केंद्रित करण्यास तयार होऊ. आपले जीवन त्याला समर्पित करू. एकमेकांना त्यांच्या थोरवीबद्दल सांगा व एकमेकांना सुज्ञ करू. सतत त्यांच्याविषयी बोलत राहू. समाधानी राहा व त्याच्या विचारात आनंद घेऊ. परिणाम तो त्याची कृपा आपल्यावर करतो, अज्ञान दूर करतो आणि ज्ञान देतो. ऐक पार्था, मी तुला जे काही सांगत आहे ते तू ध्यान देऊन ऐक आणि न संकोचपणे तू तुझे कार्य पुढे चालू ठेव. श्रीकृष्ण भगवान मध्येच अर्जुनाला सांगतात आणि म्हणून अर्जुन ती मान डोलून ऐकण्याच्या स्थितीमध्ये येतो. म्हणून फक्त तूच तुझ्या दैवी ऐश्वर्याचे वर्णन करू शकण्याचा समर्थ आहेस आणि तूच ह्या सर्व जगाला व्यापून आहेस. हे योग गुरु सतत ध्यान करण्याच्या कुठल्याही पद्धतीने मी तुला ओळखू शकेन आणि कुठल्या स्वरूपात हे परमेश्वरा तुझे मी ध्यान करू. आता मात्र अर्जुनच श्रीकृष्णालाही सांगत होता, कृष्णा, मला तुझ्या योगाच्या शक्तीबद्दल आणि तुझ्या ऐश्वर्याबद्दल स्तरपणे सांग, कारण मी तुझे अमृतमय शब्द कितीही ऐकले तरी माझे समाधान होत नाही. अर्जुनाला आता त्याच्या कृष्णाच्या थोरपणाची कल्पना आली.
आहे. तो परमेश्वरच स्वतः त्याचे वर्णन करू शकतो किंवा त्याच्याबद्दल सांगू शकतो. अर्जुनाला देवाच्या वेगवेगळ्या रूपात ज्यावर तो ध्यान करू शकेल समजावून द्यायचे होते. अर्जुना, आता मी तुला माझ्याविषयी देवी गोष्टीबद्दल सांगेन, कारण की माझ्या विस्ताराचा अंतच नाही. याचा अर्थ ज्या सूक्ष्म किंवा लक्षात न येण्यासारख्या देवी गोष्टी ह्या भरपूर आहेत. श्रीकृष्ण भगवान की जय. जय श्रीकृष्ण भगवान की जय. जय श्रीकृष्ण भगवान की जय. माणसाला अग्नीचा शोध कसा लागला? ही अर्जुना तुला माहीत आहे का? ही आग कशी लागते? ही भांडण, थंडी, कलह ही कशामुळे होते? यालाच आग म्हणतात. ही आग आपण म्हणतो यांनी मला मारलं, त्यांनी मला मारलं, याची संपत्ती गेली, त्याची संपत्ती गेली आणि तो माझी सर्व संपत्ती हडप करतो आहे आणि मग आपल्या अंतःकरणामध्ये धस्स होतं आणि मग तीच आग शिलगायला लागते आणि त्यातून कलह निर्माण होतो. बोला श्रीकृष्ण भगवान की जय. जय श्री हरी. जय श्री हरी.